या सत्रामध्ये आपण आयसी इंजिनचे वेगवेगळे भाग ओळखा याबद्दल शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही इंजिनचे वर्गीकरण सांगण्यास आणि इंजिन मधील विविध घटक शोधण्यास सक्षम असाल। खालील घटकांनुसार इंजिनचे वर्गीकरण केले जाते। सिलेंडरची संख्या, सिलेंडरची व्यवस्था, वापरलेले इंधन, व्हॉल्व्हची व्यवस्था, इंजिनचा वापर, कूलिंग सिस्टीम आणि इंजिनचे स्ट्रोक। सिलेंडरच्या संख्येवर आधारित इंजिनला सिंगल आणि मल्टी सिलेंडर इंजिन असे वर्गीकृत केले जाऊ शकते। सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये फक्त एक सिलेंडर असतो, त्यामुळे जास्त पॉवर विकसित होऊ शकत नाही। हे साधारणपणे फक्त स्कूटर आणि मोटरसायकल सारख्या दुचाकींमध्ये वापरले जाते। मल्टी सिलेंडर इंजिनमध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर असतात। 2 सिलेंडर इंजिने सहसा ट्रॅक्टरमध्ये वापरले जातात। कार, जीप आणि इतर वाहनांमध्ये 3 किंवा 4 सिलेंडर इंजिने वापरली जातात। अवजड वाहनांमध्ये 6 सिलेंडर इंजिन वापरतात। सिलेंडरची जास्त संख्या इंजिन ऑपरेशन सुरळीत करते। सिलेंडर व्यवस्थेच्या आधारे इंजिनांचे वर्गीकरण इनलाइन इंजिन, व्ही आकाराचे इंजिन, विरोधी इंजिन, क्षैतिज इंजिन म्हणजेच हॉरिझॉन्टल इंजिन, रेडियल इंजिन आणि अनुलंब म्हणजे व्हर्टिकल इंजिन असे केले जाते। इनलाइन इंजिन प्रकारात सिलेंडर एका ओळीमध्ये व्यवस्थित लावलेले असतात। क्रँकशाफ्टची लांबी इतर प्रकारच्या इंजिनपेक्षा जास्त असते आणि म्हणूनच मर्यादित प्रमाणात सिलेंडर वापरले जातात। या प्रकारात उत्तम संतुलन आणि अधिक एकसमान टॉर्क मिळतो। व्ही आकाराच्या इंजिनमध्ये सिलेंडर्स साधारणपणे 60 अंशाच्या कोनात व्ही आकारात मांडलेले असतात। हे इंजिन अधिक किफायतशीर आणि कॉम्पॅक्ट आहे। मल्टी सिलेंडर इंजिनसाठी क्रँकशाफ्टची लांबी इनलाइन इंजिनपेक्षा खूपच कमी असते। या प्रकारात इंजिनची उंची देखील इनलाइन इंजिनपेक्षा कमी असते। विरुद्ध इंजिन प्रकारात सिलेंडर्स एकमेकांना क्षैतिजरित्या म्हणजेच हॉरिझॉन्टली अपोज्ड लावले जातात। हे उत्तम यांत्रिक संतुलन प्रदान करते। या प्रकारचे इंजिन खूप जास्त वेग असतानाही सुरळीत चालू शकते। हे उच्च उत्पादन देखील देते। इंजिनची लांबी खूप जास्त असते आणि त्यामुळे इंजिनला वाहनात आडव्या दिशेने ठेवावे लागते। हॉरिझॉन्टल इंजिनमध्ये पिस्टन नेहमी सिलेंडरच्या एका बाजूला असतो। इंजिन पिस्टनचा स्ट्रोक क्षैतिज म्हणजे हॉरिझॉन्टल असल्याने परस्पर भागांची अंतर्गत शक्ती म्हणजेच प्राथमिक आणि दुय्यम शक्ती एकत्रितपणे एकत्र होतात आणि वाहनाच्या चेसिस फ्रेमला प्रेरणा मिळते। जर सिलेंडरचे डोके वाहनाच्या पुढच्या दिशेने असेल तर इंजिनमधून ड्रायव्हिंग पल्स मिळते। रेडियल इंजिन प्रकारामध्ये सिलेंडर रेडियल पद्धतीने लावले जातात। या प्रकारचे इंजिन लहान, हलके आणि अधिक कडक असते। ते कठोर असल्याने उच्च इंजिन गती मिळते आणि उच्च ज्वलन दाब प्राप्त करणेही शक्य होते। यामुळे उच्च इंधन कार्यक्षमता वाढते। रेडियल प्रकारची इंजिने मुख्यतः विमानांमध्ये वापरली जातात। व्हर्टिकल म्हणजेच अनुलंब इंजिन ही सरळ असतात आणि पिस्टनचा उभा स्ट्रोक त्याला असतो। क्रँक केस तळाशी असते आणि स्प्लॅश स्नेहनासाठी वंगण तेल साठवते। पिस्टनचे वजन क्रँकद्वारे वाहून नेले जाते, म्हणून पिस्टनचे वजन गती दरम्यान सिलेंडर लाइनर घालत नाही। इंधनाच्या प्रकारांवर आधारित इंजिनांचे पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन असे वर्गीकरण केले जाते। व्हॉल्व्ह व्यवस्थेच्या प्रकारांवर आधारित इंजिनचे वर्गीकरण एफ हेड, आय हेड, एल हेड आणि टी हेड इंजिन असे केले जाते। इंजिनाच्या वापरावर आधारित इंजिनांचे वर्गीकरण स्थिर
आणि परिवर्तनीय गती इंजिन म्हणून केले जाते. एअर आणि वॉटर कूल्ड इंजिन म्हणून वर्गीकृत केलेल्या कूलिंग सिस्टीमवर हे आधारित असते. 4 स्ट्रोक, 2 स्ट्रोक आणि रोटरी इंजिन म्हणून वर्गीकृत इंजिनच्या स्ट्रोकवरही हे आधारित असते. आता इंजिनमधील विविध घटक शोधूयात. सूचीबद्ध साधने किंवा उपकरणे किंवा यंत्रसामग्री आणि साहित्य सहज उपलब्ध असल्याची खात्री करा. इंजिनाचे विविध घटक आहेत. रेडिएटर, एअर क्लीनर, इंधन पंप, कार्बोरेटर, डीपस्टिक, डायनामो, फॅन बेल्ट, क्रँकशाफ्ट पुली, सेल्फ स्टार्टर, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इंजिनच्या समोरील टायमिंग कव्हर शोधूया. फ्लायव्हील आणि हाऊसिंग, व्हॉल्व कव्हर, ऑइल फिल्टर, डिस्ट्रीब्यूटर आणि इग्निशन कॉइल, इनलेट मॅनिफोल्ड, इंधन पाईप्स, ऑइल पंप, इंजिन ब्लॉकवरील टॅम्पेट साइड कव्हर्स, इंजिन हेड, सिलेंडर हेड, स्पार्क प्लग, क्रँकशाफ्ट, ऑइल पंप, वॉटर पंप असेंब्ली, टायमिंग गिअर आणि चेन, क्रँकशाफ्ट, रॉकर असेंब्ली, टॅपेट्स, पुश रॉड्स, पिस्टन आणि इंजिनमधील कनेक्टिंग रॉड. आता आपण आयसी इंजिनचे वेगवेगळे भाग ओळखा या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही इंजिनचे वर्गीकरण सांगण्यास आणि इंजिनमधील विविध घटक शोधण्यामध्ये सक्षम झाला असाल.